नमस्कार मित्रांनो, पॉप ॲक्सच्या या नवीन एपिसोडमध्ये मी स्वामिनी तुमचं स्वागत करते. आज ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत ते माझे ब्रीडर मित्र किंवा ज्यांच्याकडे एक फिमेल डॉग आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहे. ज्या वेळेला आपण एका फिमेल डॉगची मेटिंगची तारीख आयडेंटिफाय करायला वेटरनरी डॉक्टरकडे जातो तेव्हा ते आपल्याला रेकमेंड करतात की प्रोजेस्टेरॉन रिपोर्ट घेऊन या. नेमकं हे प्रोजेस्टेरॉन आहे तरी काय? चला आज आपण समजून घेऊयात. याच्यासाठी मी आज आली आहे डॉक्टर पोतदार लॅबॉरेटरीजमध्ये, जी सोलापूरमध्ये एक नामांकित लॅबॉरेटरी आहे. आणि आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर शुभांगी पोतदार यांच्याबरोबर. डॉक्टर, तुमचा पॉप ॲक्समध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. डॉक्टर, प्रोजेस्टेरॉन नेमका आहे तरी काय? हा एक हार्मोन आहे, स्टिरॉइड हार्मोन आम्ही त्याला म्हणतो, सिक्रिटेड बाय द ओव्हरीज आणि अगदी एक्झॅक्टली सांगायचं कॉर्पस ल्युटियम ऑफ ओव्हरीज, मेडिकल टर्मिनॉलॉजीज आहेत, टू सम एक्सटेंट बाय द ॲड्रिनल कॉर्टेक्स अँड प्लासेंटा ऑल्सो. तर हा एक हार्मोन आहे, स्टिरॉइड हार्मोन आहे. अच्छा, बरं. म्हणजे असे माणसांमध्ये जसे हॉर्मोनबद्दल आजकाल फार चर्चा होते, तसा हा डॉग मधला पण महत्वाचा आहे. ओके, याचं नेमकं इम्पॉर्टन्स काय आहे प्रोजेस्टेरॉनचं? प्रोजेस्टेरॉन हा हार्मोन जो आहे तो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द मेंटेनन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, किंवा आपण इन जनरल म्हणू शकतो की रिप्रोडक्टिव्ह सायकल ऑफ फिमेल साठी हा खूप महत्त्वाचा हार्मोन आहे. हो, म्हणजे जे स्टेप 1 ऑफ ब्रीडिंग आहे किंवा स्टेप 1 ऑफ अ फिमेल डॉग कन्सिव्हिंग अ पपी स्टार्ट्स विथ प्रोजेस्टेरॉन लेवल. आमच्या व्ह्युअर्ससाठी आणि फेलो जे ब्रीडर बांधव आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आपण म्हणू गेम चेंजर इन्फॉर्मेशन असणार आहे. ह्याची नेमकी प्रोजेस्टेरॉनची टेस्टिंगची प्रोसेस काय आहे मॅडम? रक्तातली तपासणी आहे ही. जसं ह्युमन्समध्ये ब्लड सॅम्पल घेतलं जातं तसं सेम डॉग्समध्ये पण घेतलं जातं. सिरिंजमध्ये स्टराईल विथ ऑल एसेप्टिक प्रिकॉशन आपण ते सिरिंजमध्ये सॅम्पल घेतो आणि त्या सॅम्पलमधून आपण लॅबोरेटरीमध्ये ते सॅम्पल येतं आणि त्याच्यामधून आपण ही तपासणी करतो. बरं, हे किती वेळ चालतो या सिरिंजमध्ये? म्हणजे समजा आता सकाळी सॅम्पल घेतलाय आणि दुपारी सबमिट केलाय तर चालतो का? काही तासच तो व्हॅलिड असतो? लवकरात लवकर ते सॅम्पल लॅबोरेटरीमध्ये पोचायला पाहिजे, कारण ही तपासणी जी आहे ती ब्लडमधल्या सिरममध्ये आपण करतो. सिरममध्ये म्हणजे ब्लड सॅम्पल क्लॉट होतो आणि क्लॉट झाल्यानंतर जे सेपरेट पाण्यासारखा जो पदार्थ आलेला असतो दॅट इज कॉल्ड एज सिरम. तर त्या सिरमवरती आपण ही तपासणी करतो. त्याच्यामुळे ॲट द अर्लिएस्ट सॅम्पल काढल्यानंतर ते लॅबोरेटरीमध्ये पोहोचणं आवश्यक आहे. ऑथोराइज लॅबोरेटरीमध्ये ते पोहोचून त्याची पुढची तपासणी केली जाते आणि मग आपल्याला प्रोजेस्टेरॉनची लेवल कळते. हो, बरं. म्हणजे लवकरात लवकर पोच करणे याला काही दुसरा ऑप्शन नाही. प्रोजेस्टेरॉन जसा आता तुम्ही म्हणालात की रिप्रोडक्टिव्ह सायकलसाठी इम्पॉर्टंट असणारा हॉर्मोन आहे, पण प्रोजेस्टेरॉनचे इतरही बॉडी पार्ट्सवर काही परिणाम होतात का? हो, आहेत. अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे हा. म्हणजे फोरमोस्ट अँड इम्पॉर्टंट इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. पण त्याच्याशिवाय की जसं की फॉर एक्झाम्पल न्यूरल सिस्टीम, नर्वस सिस्टीम, त्याच्यावरती पण याचा परिणाम होतो. स्पेशली डॉग्समध्ये आता आपण बोलायचं म्हटलं तर कॅनाइन ज्याला म्हणतो आपण, की त्यामध्ये रेस्पॉन्सिव्हनेस फॉर द सेक्शुअल बिहेवियर, न्यूरोलॉजिकल बिहेवियर याच्यावर पण प्रोजेस्टेरॉनचा परिणाम होतो. याशिवाय बोन्सवरती प्रोजेस्टेरॉनचा परिणाम होतो. बऱ्याचदा जसं ह्युमन्समध्ये पोस्ट मेनोपॉझल असतं तर त्याप्रमाणे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची मात्रा जर कमी झाली शरीरातली तर त्याचा परिणाम बोनवरती होऊ शकतो. तर अशा प्रकारे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याच्याशिवाय नर्वस सिस्टीम आणि बोन्स याच्यावरती पण प्रोजेस्टेरॉनचा परिणाम होतो. म्हणजे प्रोजेस्टेरॉन लेवल ही इम्बॅलन्स जर होत असेल तर अख्ख्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. फक्त आतापर्यंत प्रोजेस्टेरॉनची लेमॅनला एवढीच माहिती होती की हा एक कोणता तरी हॉर्मोन असतो ज्याच्यामुळे मेटिंगची तारीख कळते, पण इट इज रिलेटेड टू द ओव्हरऑल हेल्थ ऑफ द बॉडी. हे आज मला कळलेलं आहे. अगदी बरोबर आहे. हे प्रोजेस्टेरॉनची जी लेवल किंवा इम्बॅलन्स ह्याचा हीट सायकल, डॉगचा जो हीट सायकल असतो ह्याचं तुम्ही काही जास्त सांगू शकता? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि रिप्रोडक्टिव्ह सायकलमध्ये खूप महत्त्वाचं आहे.
जशी मेन्स्ट्रुअल सायकल ह्युमनमध्ये अशी असते तशीच डॉग्समध्ये त्याला आपण इस्ट्रस सायकल म्हणतो आणि लेमॅनच्या ह्याच्यामध्ये हीट सायकल म्हणतो. राईट. तर जेव्हा ओव्ह्युलेशन होतं फिमेल डॉगमध्ये तर त्यावेळी प्रोजेस्टेरॉनची जी लेवल असते ती पीकवर असते आणि इट रिमेन्स हाय विदिन 48 आवर्समध्ये आणि त्या 48 आवर्समध्ये जर मेटिंग झालं तर देन द आउटकम विल बी पॉझिटिव्ह. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट. म्हणजे मी म्हणेन की सगळं काही करू शकतो पण ते 48 तास काय आपण परत नाही आणू अगदी शकत. अगदी अगदी. म्हणजे ते 48 तास पुढच्या हिट सायकलमध्येच येणार. तेव्हा वेळ गोल्डन पिरियड. हो. ओके. आपला जो प्रोजेस्टेरॉन आहे त्याच्यामुळे ओबीस डॉग्स किंवा ओबीस जनावरांमुळे काही इम्बॅलन्स असतो का? प्रोजेस्टेरॉनवर त्याचा परिणाम होतो का? होतो नक्कीच होतो. ओबेसिटीजमध्ये एकतर इस्ट्रस सायकल रेग्युलर राहत नाही, हीट सायकल रेग्युलर होत नाही आणि त्याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर्स आहेत की जसं की डायट आहे, बिहेवियर आहे डॉगचा, त्याच्यामुळे त्याचा हार्मोनल याच्यावरती परिणाम होतो. तर रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स ॲज वेल ॲज हार्मोन्स लाईक थायरॉइड हार्मोन्स ऑल्सो कमिंग अप इन डॉग्स ऑल्सो आहे. भरपूर सारे केसेस आहेत ज्याच्यामध्ये डिटेक्ट झालेले आहे. ह्युमन्समध्ये लाईफस्टाईल डिसीजेस जसं आपण बघतोय सेम डिसीजेस आर हॅपनिंग विथ डॉग्स ऑल्सो नाउअडेज. सो वी हॅव टू बी मोर केअरफुल विथ सिलेक्टिंग डॉग्स, ब्लड लाईन्स अँड देअर डायट. वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. सायंटिफिक अप्रोच पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्याकडे वर्षानुवर्षाची आपण म्हणू रिपोर्ट्स आहेत ज्याच्यामध्ये टेस्टिंग आहे जेणेकरून आपण आपलाच लॉस किंवा जे आपल्याकडे फिमेल आहे त्याचा लॉस करण्यापासून आपण थांबवू शकतो. डॉक्टर, मला पुढचा प्रश्न असा आहे की भरपूर सारे जे ब्रीडर्स आहेत किंवा पेट पेरेंट्स आहेत ते त्यांच्या डॉग्सला हाय प्रोटीन हाय फॅट डाएट कन्सिडर करतात. हाय प्रोटीन हाय फॅट म्हणजे खूप उपयुक्त आणि शरीराला लागणारं असं आपण म्हणू साध्या माणसांच्या मनामध्ये आहे. तर ह्याच्यामुळे प्रोजेस्टेरॉनवर काही फरक पडतो? हे याला मिथ म्हणता येईल मला वाटतंय की ते सत्य नाहीये ते. बरं. प्रोटीन्स द्या, फॅट्स पण द्या, पण ते प्रमाणात द्या. ओके. कुठलीही गोष्ट प्रमाणात दिली तर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल. ओके. आणि याचं हेच एक महत्त्वाचं कारण आहे ओबेसिटीसाठी. आणि ही एक विषय सायकल असल्यासारखी असते. इम्प्रॉपर डाएट, इम्बॅलन्स डाएट, ओबेसिटी आणि मग हार्मोनल इम्बॅलन्स आणि मग अनसक्सेसफुल प्रेग्नन्सीज आणि मेटिंग नंतरचे अनसक्सेसफुल निगेटिव्ह रिझल्ट्स येतात आपल्याला आणि मग हार्मोनल इम्बॅलन्स होतो. तर त्याच्यामुळे हाय प्रोटीन हाय फॅट फक्त न देता ते जर बॅलन्समध्ये आपण दिलं, लो फॅट हाय प्रोटीन बॅलन्स डाएट विथ लो ऑइली फूड. लो ऑइल म्हणजे प्रत्येक एजमध्ये त्याचा जो डिझाईन्ड आपण म्हणू एक डाएट असतो तो देणं फार गरजेचं आहे. आपण डॉग्समध्ये एक नवीन गोष्ट बघतोय ती आहे स्ट्रेसमध्ये आणि दॅट इज व्हेरी विजिबल स्ट्रेस आहे आणि खूप कॉमन आता जे आपण सोलापूरमध्ये तरी आहे बिकॉज देर आर नॉट मेनी रजिस्टर्ड डॉग्स. इनब्रीडिंग फार झालेलं पाहतो. त्याच्यामुळे प्रोजेस्टेरॉन चे इम्बॅलन्स होण्याची शक्यता आहे. अगदी अगदी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. एक तर पहिला पॉईंट इनब्रीडिंगचा आणि प्रोजेस्टेरॉन इम्बॅलन्स आणि स्ट्रेस तिसरा पॉईंट. जसं की ह्युमन्समध्ये आहे त्याचप्रमाणे डॉग्समध्ये पण आहे. डॉग्स हा आपल्या सगळ्यांना माहिती की खूप इमानदार प्राणी आहे, त्याचबरोबर तो खूप इंटेलिजंट पण आहे. आणि मग काय होतं की सराउंडिंग्समध्ये काही निगेटिव्ह गोष्टी घडतात किंवा काही कोणाची डेथ म्हणा किंवा काही निगेटिव्ह गोष्टी घरामध्ये घडल्या त्यांच्या परिसरामध्ये, तर त्याचा ते स्ट्रेसफुल होतं डॉग्सना आणि त्याच वेळी त्याचा मग हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो. अच्छा. आणि ॲट द सेम टाईम मग प्रोजेस्टेरॉन लेवल खूप वर खाली होतात. अँड दॅट इज नॉट गुड फॉर द डॉग. दॅट इज नॉट गुड फॉर द डॉग. आणि इट रिझल्ट्स टू द इरेग्युलर हीट सायकल आणि मग त्याच्यामुळे मीटिंग केव्हा करायचा हा प्रश्न पडतो आणि त्यासाठी मग प्रोजेस्टेरॉनची योग्य वेळी तपासणी करणं खूप गरजेचं आहे. अजून एक गोष्ट जी सोसायटल ह्याच्यात मी ऐकलेली आहे, मी पण ऐकलेली आहे, बरेचसे लोक अग्री पण करतील माझ्याबरोबर, की एकदा एका फिमेल डॉगचं प्रोजेस्टेरॉन केलं म्हणजे आज समजा 3-4 डे आहे तिच्या हीटचा आणि मी आज प्रोजेस्टेरॉन तिचं केलेलं आहे, तर पुढच्या आता त्या प्रोजेस्टेरॉन रिपोर्टमध्ये जे
व्हॉट नॉट आलं असेल आणि माझ्या वेटरनरी डॉक्टरने सांगितलं असेल की 10th डे इज द गुड डे फॉर मेटिंग युअर डॉग, तर नेक्स्ट हीट सायकलमध्ये पण 10th डेच माझा तो आपण गोल्डन पिरियड जो म्हणलो 48 आवर्सचा तो असणार आहे असं काही आहे का? प्रत्येक हीट सायकलला तो गोल्डन पिरियड वेगळा असू शकतो. एव्हरी टाइम हीट सायकल एवढी रेग्युलर कधीच नसते, इव्हन ह्युमन्समध्येच नसते तर डॉग्समध्ये तर शक्यच नाही. ओके, तर त्यामुळे तो 48 आवर्सचा जो गोल्डन पिरियड तो प्रत्येक महिन्यामध्ये वेगळा असणार आहे. सपोज या महिन्यामध्ये प्रोजेस्टेरॉन तिचं पीकवरती होतं, सपोज 10 तारखेला होतं, तर नेक्स्ट मंथमध्ये किंवा नेक्स्ट हीट सायकल तिचं 10 तारखेलाच असेल असं अजिबात नसणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा प्रोजेस्टेरॉन लेवल त्या पिरियडमध्ये करावंच लागेल आणि ती लेवल बघूनच मेटिंगचं प्लॅन करायला प्लॅन जे प्रोजेस्टेरॉनची लेवल किंवा इम्बॅलन्स ह्याच्याबद्दल आपण आता चर्चा करतोय, तर बेसिकली डॉग्समध्ये कोणत्या दिवशी ब्लड देणं अपेक्षित आहे? हीट सायकलच्या कोणत्या दिवशी दिलं तर त्याचं ऑप्टिमम आपल्याला आपण म्हणू प्रिडिक्शन, जे वेटरनरी डॉक्टर्स प्रिडिक्ट करतात की ह्या दिवशी तो 48 आवर्सचा गोल्डन पिरियड असणार आहे, कोणत्या दिवशी दिला पाहिजे किंवा कोणत्या दिवसापासून कोणत्या दिवशी दिला तर चालतो? वेटरनरी डॉक्टर्सनी आणि जे ब्रीडिंगचे जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना एक अंदाज असतो की आता हीट सायकल चालू आहे, तर कधी कधी एकदा सॅम्पल घेतलं तर सफिशियंट होईल, कधी कधी 2-3 वेळा पण आपल्याला ते घ्यावं लागणार आहे. प्रत्येक वेळी आपला अंदाज तो बरोबर येईल असं नाहीये, पण त्या अंदाजाने तुम्ही ते सॅम्पल घ्यायचं आणि तेव्हा जर जे पीक लेवल असेल की फॉर एक्झाम्पल 2.5 नॅनोग्रॅम पर ml किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त लेवल ती आपल्याला त्या दिवशी मिळाली तर देन ऑन दॅट डे यू कॅन प्लॅन फॉर मेटिंग. येस, आता मी माझा एक पर्सनल प्रश्न तुम्हाला विचारते. माझ्याबरोबर जे एक्सपिरियन्स झाला, माझी एक रॉटवायलरची फिमेल होती, म्हणजे आहे आणि शी वॉज प्रेग्नेंट अँड ऑन द 61st डे आम्हाला तिची खूप काळजी वाटायला लागली बिकॉज द डॉग वॉज ॲब्सोल्युटली फाईन, काही डिलिव्हरीचे तिच्यामध्ये सायन्स दिसत नव्हते, तर वी गॉट लिटल वरीड. तर त्यावेळेला आमचे जे वेटनरी डॉक्टर आहेत त्यांनी म्हटलं की तिचं प्रोजेस्टेरॉन टेस्ट करा. अगदी बरोबर. मग तिची डिलिव्हरी कधी असणार आहे हे तुम्हाला लक्षात येईल. एक्झॅक्टली, खूप महत्त्वाचा पॉईंट तुम्ही हा काढला इथे की जसं आपण सुरुवातीला म्हणालो की प्रोजेस्टेरॉन फर्टिलायझेशनसाठी महत्त्वाचं आहे, मेन्स्ट्रुअल सायकलसाठी महत्त्वाचं आहे, रिप्रोडक्टिव्ह ह्याच्यासाठी, तसंच ते टाईम ऑफ डिलिव्हरी किंवा प्रेग्नन्सी कशी आहे चालली आहे ते कळण्यासाठी पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण डिलेव्हरी झाल्यानंतर किंवा डिलेव्हरी झाल्यानंतर प्रोजेस्टेरॉन ड्रॉप होतं, एकदम ड्रॉप होतं, तेव्हा आपल्याला कळतं की डिलेव्हरीची वेळ झालेली आहे, डिलेव्हरी होणार आहे किंवा प्रेग्नन्सी ती नाही आहे, दॅट वी कॅन से फॉल्स प्रेग्नन्सी आहे. फॉल्स प्रेग्नन्सी आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट इंडिकेटर. ज्यांना काळजी वाटते की आज बरेचसे ब्रीडर्स पण मी बघितले जे म्हणतात 63वा दिवस आहे, ॲब्सोल्युटली नो साइन ऑफ डिलिव्हरी आहे, द डॉग इज फाईन, शी इज इटिंग, शी इज मूव्हिंग, करायला पाहिजे. they could ease themselves by getting their progesterone level done, asking the veterinary doctor to examine the report, understand what is going on, जेणेकरून जे आपण एकदम त्या फेजमध्ये असतो, वरीनेसच्या फेजमध्ये, ज्याच्यामध्ये आपलाही बीपी शूटअप झालेला असतो. आय अंडरस्टँड एथिकल ब्रीडर्ससाठी डिलिव्हरीचा पिरियड किती स्ट्रेसफुल असतो, किती काळजी घ्यावी लागते आणि प्रत्येक जी डॉग असते तिचा स्वभाव वेगळा असतो, तिची डिलिव्हरीची पद्धत वेगळी असते. त्यामुळे एव्हरी डॉग अँड एव्हरी ॲनिमल इज व्हेरी प्रेशियस, व्हेरी प्रेशियस, व्हेरी प्रेशियस. आणि मध्ये मगाशी एक पॉईंट तुम्ही इनब्रीडिंग बद्दल बोलला होता, तर इनब्रीडिंग टाळायला पाहिजे. जसं की ह्युमन्समध्ये दॅट अप्लाय सेम टू द केनाइन्स अँड डॉग्स ऑल्सो. इनब्रीडिंगमुळे काय होतं की जे जेनेटिक डिसऑर्डर्स फॅमिलीजमध्ये असतात त्या पुढच्या ऑफस्प्रिंगला पण येतात, त्याच्यामुळे इनब्रीडिंग केव्हाही अवॉइड करायलाच हवा. येस, सध्या केनल क्लब ऑफ इंडियाची असोसिएटेड जी क्लब आहे सोलापूरमध्ये, केनल फेडरेशन ऑफ सोलापूर, सायंटिफिक ब्रीडिंग ऑफ डॉग्स प्रमोट करण्यासाठी खूप छान कॅम्प अरेंज करतात, मायक्रोचिपिंग कॅम्प, ज्याच्यामध्ये डॉग्सला मायक्रोचिप केलं जातं, केनल क्लब ऑफ इंडिया सर्टिफाय केलं जातं, ज्याच्यामुळे खूप महत्त्वाचं इनब्रीडिंगचा मुद्दा हा टाळता येऊ शकतो. कारण डॉग्स ज्या वेळेला पपीज दिले जातात त्यांच्या न्यू होम्समध्ये, जर ते रजिस्टर्ड नसतील तर कोण सिबलिंग आहे, कोण वडील आहे, कोण आई आहे हे कळणं अशक्य आहे. त्याच्यासाठी त्याचा रजिस्टर्ड डॉक्युमेंट असला तर त्यावेळेला त्याची ज्या वेळेला बेबीज होतात
तर केनल क्लब ऑफ इंडिया त्याची बेबीज पण सर्टिफाय करतं, ज्याच्यामध्ये त्याचं वडील म्हणून त्याचे रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याचं नाव येतं, जेणेकरून हा इनब्रीडिंगचा जो प्रॉब्लेम आहे हा आपण कमी करू शकतो समाजात. तर हे डेफिनेटली डॉक्टर तुम्ही खूप इनब्रीडिंगबद्दल इम्पॉर्टंट गोष्ट सांगितल्यात. मला माहिती आहे डॉक्टर तुमचे फार पेशंट वाट बघतायत आणि मी फार वेळ घेतला आहे तुमचा, आणि यू गेव अस युअर प्रेशियस टाईम. त्याच्यासाठी पॉप ॲक्स इज व्हेरी थँकफुल टू यू. आय एम शुअर आमचे जे पॉप ॲक्टर्स आहेत त्यांना हा एपिसोड भयंकर आवडेल. अँड इफ यू लाईक दिस एपिसोड प्लीज गो डाऊन अँड कमेंट whatever your queries are, we will get back to you. आणि come on, तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. इट्स रूड नॉट टू सबस्क्राईब. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू.